चांदूर रेल्वे तालुक्यातील 1600 लोकवस्ती असलेल्या सावंगा विठोबा गावाला कापुराचे गाव अशी ओळख मिळाली आहे, कारण येथे दररोज किमान 10 किलो कापूर जाळला जातो। त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला येथील श्रीकृष्ण अवधूत महाराज संस्थानात मोठी यात्रा भरते। यावेळी किमान 12 क्विंटल कापूर उजळला जातो। ही परंपरा 350 वर्षापासून सुरू आहे। या परंपरेने येथील बऱ्याच गावकऱ्यांना रोजगार दिला आहे। गुढीपाडव्याला श्रीकृष्ण अवधूत महाराज संस्थान सावंगा विठोबा येथे भरणारी यात्रा विशेष असते। या कालावधीत मंदिरात समांतर असलेल्या 2 लाकडी ध्वजखांबांना त्यावर पाय न ठेवता खोल चढवली जाते। तसेच एका दिवशी 12 क्विंटल कापूर जाळला जातो। जेव्हापासून या गावातील मंदिरात कापूर जाळला जातो तेव्हापासून येथे कापुराची विक्री केली जाते। त्यामुळे गावात प्रवेश करताच कापुराचा सुगंध नाकात शिरतो। या कापुराच्या सुगंधामुळे गावातील वातावरणही शुद्ध राहते। त्यामुळेच या गावाला कापुराचे गाव असे नाव मिळाले आहे। जिल्ह्यासह राज्य व देशभरातून गुढीपाडव्याला किमान 4 लाख भाविक दर्शनाला येत असतात, अशी माहिती संस्थांद्वारे देण्यात आली। 350 वर्षाआधी कृष्णाजी महाराज यांनी कापूर जाळण्याची परंपरा सुरू केली। ती पुनाजी महाराज यांनीही पुढे सुरू ठेवली। त्यामुळे ती अजूनही अव्याहतपणे सुरू असून यात गावातील भाविकांसह देशभरातील भाविकांचे योगदान असते। आठवड्यातील बुधवार व रविवारी येथे मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो। एवढेच नव्हे तर दर अमावस्येला चंदनउटी सोहळ्यातही भाविकांकडून कापूर प्रज्वलित केला जात असतो। त्यामुळे सावंगा विठोबा गावाला कापुराचे गाव अशी ओळख मिळाली आहे। येथे दरवर्षी नियमितपणे शेकडो क्विंटल कापूर जाळला जात असल्यामुळे हा कापूरच आता येथील गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे। अनेक भाविक स्वतःसोबत कापूर आणत नाही तर येथेच तो किलोनी खरेदी करतात।